शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा। शुक्रवारी मराठा समाजाचं आरक्षणाविषयी जे आंदोलन आहे, जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। शुक्रवारी जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये पोहोचले, त्या आझाद मैदानावर त्यांना रात्री खूप अशा समस्यांचा सामना करावा लागला। त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आला, त्यांना जे शौचालय आहेत ते महानगरपालिकेने जाणून बुजून बंद ठेवण्यात आले, अशा प्रकारचा आरोप होतोय। तिथं जे लालबागचा राजा जे मंडळ आहे, त्याचं जे अन्नछत्र आहे, मराठी तिथे येऊन जेवतील म्हणून ते अन्नछत्र बंद ठेवलं गेलं, असाही आरोप केला जात आहे। त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओमध्ये शिर्डीहून साईबाबा संस्थानचे नाश्ता पाकिट खाताना एक मराठा आंदोलक तिथं दिसत आहे आणि त्यामध्ये सांगितलं जात आहे की शिर्डीहून नाश्ता पाकिट इथं पोहोचवले गेले आहेत आणि लालबागच्या राजाने स्वतःचं अन्नछत्र बंद ठेवलं। अशा प्रकारच्या घटना तिथं घडत आहे। जे मराठा आंदोलक आहेत त्यांचे खाण्यापिण्याचे जे हाल होत आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातून बघून प्रत्येक मराठ्याला म्हणण्यापेक्षा प्रत्येक जनमानसाला त्या गोष्टीचं दुःख होत आहे। तेच लक्षात ठेवून शिर्डीचं शंभूराजे प्रतिष्ठान या मंडळाने शिर्डीहून काही फूड पॅकेट्स मुंबईला पोहोचवण्याचा एक योजना आखली आहे। काय नक्की त्यांची योजना आहे, काय काय असणार आहे त्या फूड पॅकेटमध्ये आणि कसं ते तिथं पोहोचवलं जाणार आहे, ते आपण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊ। तर चला त्यांच्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधू। एक मिनिट, सगळं जातं। हो, जय श्रीराम, जय शिवराम, जय शिवराम। तुमचं नाव सांगा आधी आणि काय नेमकं संकल्पना राबवताय तुम्ही? माझं नाव साई विलास गोंदकर आहे। आम्ही एक शंभूराजे प्रतिष्ठान म्हणून एक संघटना चालवतो शिर्डीत। तर आज आपण बघतोय की मुंबईला जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले आणि तिथं समाजाचे खूप प्रमाणात हाल चालू आहे। शुक्रवारी लोकांना जेवणं नव्हते अक्षरशः, तिथं जेवणाचे हाल आहे, तिथं रेस्टॉरंट्स बंद केलेले सरकारने, लाईट्सचे प्रॉब्लेम येणं जाण्याचे, तिथं बाथरूमला टाळे ठोकलेले सगळ्या। तर जेवण आपण बाकीची काही नाही, पण एक छोटीशी मदत जेवणाची आपण करू शकतो शिर्डीतनं। आपण काल परवा एक व्हिडिओ पण बघितला की जिथे साईबाबा संस्थांचं नाश्ता पॅकेट तिथं गेलेलं आहे, साईबाबा संस्थांनी तिथं नाश्ता पॅकेट्स पाठवलेले। तर आपण पण एक खारीचा वाटा म्हणून आमच्या संघटनेने व शिर्डी ग्रामस्थ जे आहे, शंभूराजे प्रतिष्ठान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून आपण एक पूर्ण शिर्डीतनं एक चपात्या, चटणी, लोणचं, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स, पाण्याच्या बॉटल्या हे सगळं गोळा केलेलं आहे आणि आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही 1000 पाण्याच्या बॉटल्स घेतलेल्या आहे। तर आपण असे फूड पॅकेट्स बनवतोय ज्याच्यात एक 5 चपात्या, चटणी, लोणचं असे आपण इथंच पॅकिंग करतोय। तर ते पूर्ण पॅक करून आपण आता ते समृद्धी महामार्गावर जाऊन थांबणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातून समाजाचे लोक तिथं जेवण घेऊन जात आहे। तर आम्ही अजून गाडीचं नियोजन नाही केलेलं, आम्ही हे तिथं घेऊन जाऊन थांबणार आहे। तिथे थांबल्यावर जी गाडी आम्हाला भेटेल आम्ही त्याच्यात ते पाठवून देऊ। गाडी नाही भेटली तर आमचा बी प्लॅन पण रेडी, आम्ही एक पिकअप पण रेडी केलेला आहे, जेणेकरून आम्हाला तिथं गाडी नाही भेटली तर आम्ही त्या गाडीत मुंबईला रवाना होऊन जाणार आहे। आता हे जे अन्न आहे हे कसं गोळा केलंय तुम्ही स्वतः बनवलं की गावात? नाही, हे पूर्ण आपल्या शिर्डीत एक पहिल्यापासून म्हण आहे की सबका मालिक एक। इथं फक्त मराठा समाज नाही तर सगळ्या समाजाच्या लोकांनी इथे अन्न आणून दिलेलं आहे। पूर्ण समाज म्हणजे हिंदू, मुस्लिम जे सर्व असतील सगळ्यांनी इथं अन्न आणून दिलेलं आहे। चपात्या, भाकरी, सर्व बाया सकाळीच 8-9 वाजल्यापासून इथं जेवण जमा होतं आहे। तर आम्ही ते सगळे असे पॅकेट्स जमा करणार आहे आणि ते तिथे पोच करणार आहे। आता हे लवकरात लवकर तिथं पोहोचवण्यासाठी नेमका प्लॅन काय? समृद्धी महामार्ग योग्य पडेल की तुम्ही? समृद्धी महामार्गावर आम्ही जाऊन थांबणार आहे। आम्ही तिथे आमचं ठरलेलं आहे की आम्ही फक्त 1 तास वेट करणार आहे। 1 तासात आम्हाला गाड्या भेटल्या म्हणजे गाड्या चालूच आहे आम्हाला। आम्ही तिथं चौकशी पण केली, समृद्धी महामार्गावले आम्ही ते टोल नाक्यावाले बोलले की तुम्ही इथं येऊन थांबले तर खूप गाड्या जात आहेत, तिथनं तुमचं जेवण पार्सल होऊन जाईल। पण नाही झालं तर आमचा बी प्लॅन पण रेडी, आम्ही गाडी तयार ठेवलेली, आम्ही त्याच्यात ते घेऊन जाऊ। आता अंदाजे हे किती लोकांना पुरेल इतका अन्न इथं गोळा झालं? आता एका पॅकेटमध्ये 2 लोक तर जेवतील, 5 चपात्या आहे, चटणी आहे, लोणचं आहे। तर आपले कमीत कमी असे एक 2-2.5 हजार पॅकेट जमा म्हणजे आपले रेडी होणार आहे। आत्तापर्यंत इथं एक 200-300 पॅकेट रेडी झालेले, अजून 2-1 तासात इथे 1.5-2.5 हजार पॅकेट जमा होतील। आणि कोल्ड्रिंक्स, बिस्किट ते तर आपलं रॉ मटेरियल म्हणजे ते डायरेक्ट जाणार आहे। आता हे जे पॅकेट इथं तुम्ही म्हणजे जी शिदोरी पाठवत आहे, हे सगळं अन्न इथं जमा करण्यासाठी तुम्ही लोकांना कशा पद्धतीने आवाहन केलं आणि किती वेळापूर्वी आवाहन केलं, किती वेळात हे सगळं जमा झालं?
याचं आव्हान म्हणजे असं आहे की आमची संघटना आहे ना कायम सामाजिक कार्यात आहे. आम्ही मागं छावा चित्रपट महिलांना दाखवला होता मोफत, 400 महिलांना मोफत चित्रपट दाखवला होता. तर त्याच्यात आमचा एक ग्रुप बनलेला आहे महिलांचा व्हॉट्सअपला. आम्ही त्या ग्रुपला जो मेसेज फॉरवर्ड केला आणि पूर्ण म्हणजे गावातल्या सगळ्याच ग्रुपला केला, पण त्या महिलांच्या ग्रुपला जो मेसेज फॉरवर्ड झाला ना त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि त्या सगळ्या महिलांनी एक लगेच आम्हाला जेवण वगैरे रेडी करून सकाळी देऊन टाकलं. आता जो मेसेज तुम्ही टाकला तो पण आम्हाला पण दिसला तो काही ग्रुपवर, आणि ते मेसेज बघूनच आम्ही इथं आलो. तो मेसेज काल जवळजवळ संध्याकाळी आम्हाला दिसला. तर संध्याकाळनंतर हे आज सकाळी 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हे सगळं जमा करते. तर त्या एवढ्या एक 10-12 तासाच्या कालावधीमध्ये हे सगळं शक्य झालेलं आहे. ते महिलांचा जो ग्रुप आहे ना आमचा, सगळ्यात मेन इम्पॅक्ट जो महिलांचा ग्रुप आहे, शंभूराजे प्रतिष्ठान महिला असा एक ग्रुप आहे आमचा. त्याच्यात कोणताही पुरुष जॉईन नाही, फक्त एक आमच्या घरातल्या 2-3 महिला जॉईंट आहे. आम्ही त्यांच्या मोबाईलवरनं तिथं मेसेज टाकलं आणि त्या महिलांनी लगेच एक हे केलं की मुलं दरवेळेस सामाजिक कार्यात असतात सगळं. तर त्यांनी लगेच रात्री एकमेकांचे फोन वगैरे आणि सगळे आम्हाला पूर्ण ते जेवण रेडी करून लगेच इथं दिलेलं आहे. मराठा आंदोलनाविषयी तुमचं काय म्हणणं? मराठा आंदोलनाविषयी आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच आमच्या मागण्या आहेत. आपण सगळेच मराठा आहोत, सगळे महाराष्ट्रीयन आहोत, आणि जरांगे पाटील जे आंदोलन करतायत ते मराठ्यांसाठी करतायत. पण प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा. आणि अशा प्रकारच्या तरुणांकडून आपण काहीतरी शिकवण घ्यायला हवी की जर आपले भाऊ बहिणी जर आंदोलनामध्ये गेलेले आहेत आणि त्यांना तिथं काही अडचणी येत आहेत तर त्या आपण तिथं न पोहोचताही दूर करू शकतो. ते या मंडळाने इथं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सर्वांना आव्हान करतो, जिथं जिथं आमची बातमी पोहोचेल त्या प्रत्येक गावातील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की यांच्याकडूनच तुम्ही आदर्श घेऊन असंच काहीतरी आंदोलनाला पूरक असं काहीतरी करावं ही अपेक्षा ठेवतो. शिर्डीच्या आसपासच्या गावांमधून सुद्धा इथं जे फूडचे जे पॅकेट आहेत, भाकरी आहेत, चटण्या आहेत, लोणचं वगैरे घेऊन आलेले आहेत काही लोक. साहेब तुमचं नाव सांगा आणि कुठून आले तुम्ही? त्याचं माझं नाव बाबासाहेब कृष्णराव क्षीरसागर. आम्ही आलो सावीर खुर्दवरून. तुम्हाला कसं कळलं इथं हे सगळं? आम्हाला फक्त एक मेसेज पडला आणि ते मेसेजवर झाला. आम्ही काही कोणाला फोन नाही केला, काही नाही. आणि आपले प्रकाश भाऊ गोंदकर मग सगळ्यांसंग संपर्क साधला. त्याच्यानंतर मग आम्ही आमचे कार्यक्रम करून गावामध्ये एक मेसेज टाकला ग्रुपवरती. तर मग आम्हाला सगळ्या गावगांनी 7 दिन भाकरी, लोणचं, मिरच्या, पाण्याच्या बाटल्या आम्ही गोळा केल्या आणि मारुती मंदिरापाशी येऊन ते सगळं जमा झालं आम्हाला तिथं. सावीर खुर्द. सावीर खुर्द हो. इथून 10 किलोमीटर जवळ. 10 किलोमीटर हो, 10 किलोमीटर सांगतो. आणि हे सगळं किती लोकांना पुरेल इतकं अन्न आणलंय? कमीत कमी आता आमच्याकडून 500 भाकरी आले आणि चटण्या वगैरे असं. म्हणजे मग 200-300 लोक तरी तर आमचं कोण जजमेंट झालं बा. शिवाय काही अचानक झालं बा असं. हे जर माहीत आम्ही थोडं नियोजन वेगळं केलं असतं आणखी थोडंसं. आता जे मराठा आंदोलक तिथं बसलेले उपोषणाच्या ठिकाणी, त्यांच्यासाठी तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे? त्यांना काय पाठिंबा द्यायचा? इथून काय बोलणार तुम्ही? त्यांनी म्हणा आरक्षण घेऊनच या. ते 4 दिवस थांबू, 8 दिवस थांबू, आम्ही तुम्हाला पूर्वची क्षमता ठेवू. दररोज आपण नियोजन ठेवू, गाड्यात पोस्ट करायचं, भाकरी पोस्ट करायचं, असं माझं म्हणणं होतं. जोपर्यंत पाटील तिथं बसलेले तोपर्यंत आपली सेवा इथून चालू ठेवू आपण. आणि जादा प्रमाण कसं वाढलं आम्ही याचं आणखी नियोजन करू असं. आणि आरक्षण मिळूनच परत यावं त्यांनी आमचं असं. त्यांना पाठिंबा ऐकून आपण पुरू. त्यांना 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस कराय ना मुंबईला, आपण त्यांना इथून सामग्री पोस्ट करू. धन्यवाद. टाकून देतील आपण. चाला तुम्ही फुलंब्री तालुका, पिंपरी सताळा गाव. मराठा आंदोलनासाठी चालले का? हो चाललोय. काय संदेश आहे? त्यांच्यासाठी आम्ही सगळं घेऊन चाललोय. तुम्ही फक्त पुढे राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय.
आम्ही वैजापूर नगीना पिंपळगावरून आलेलो आहे। आम्ही गंगागीर महाराज सरला बेटच्या परिसरातले माणसं आहे। आम्ही सप्त्याला भाकरी पुरवतो, तर हे काहीच नाही आमच्यासाठी। आणि जोपर्यंत जरांगे पाटलाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू भाकरी घेऊन जाणार, तिथे थांबणार आणि तिथं थांबणार। हा, वापस येणार नाही, हटणार नाही, मरून जाऊ पण तिथे थांबणार। आंदोलकांच्या समर्थनात काय बोलणार मग? आझाद मैदानावर जे आंदोलक थांबलेले त्यांना फार त्रास होतोय, त्यांना भाकरी मिळेना, म्हणून वैजापूर तालुक्यातून आम्ही नगीना पिंपळगावून भाकरी आणि पाण्याचे बॉटल्स घेऊन तिथे चाललोय। 2 दिवसांना पूर्ण परत आम्ही अशीच फेरी परत मारणार आहे प्रत्येक 2 दिवसाला। आणि वैजापूर परिसरामधून असंख्य बांधव आमचेवाले तिथे भाकरी घेऊन येऊ राहिले। कुठपर्यंत आमची अडवणूक करणार आहे तुम्ही? आम्हाला तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। जय भवानी, जय शिवाजी। हे बघ, आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरवरून। मला फक्त एक सांगायचं आहे फडणवीस साहेबाला, साहेब बस झालं, तुम्ही राजकारण करू नका। मराठा समाजाला न्याय आणि त्यांच्या लढा त्यांना आरक्षण द्या, तुम्ही राजकारण करू नका। तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही लावले जे कार्यकर्ते, तुम्ही छगन भुजबळ, सदावर्ते, आके, या त्या काय ना त्या चित्रताई वाघ, त्यांना तुम्ही सांगा का तुम्ही शांत राहा, तुम्ही त्यांना लावू देऊ नका। आमचं एक हे मराठे सगळ्याला पूर्ण उरतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा। फक्त आम्ही काय तांदळ आणि भात संघ हे मागत नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। नोकरीसाठी नोकरी, सामाजिक, शैक्षणिक आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमचा जो हक्काचा लढा आहे, आम्हाला जो पाहिजे म्हणजे पाहिजेच। एक मराठा। आम्ही कन्नड बैरगाववरून आलोय। आम्ही आता शिधा घेतलेला आहे, जेवण वगैरे आणि चपात्या बिपात्या आणि एक ट्रक मध्ये हे घेतलंय बिस्लरी बॉटल आणि आम्ही निघलोय आता जरांगे पाटलाकडे। आंदोलकांना कसा पाठिंबा दर्शवता तुम्ही, काय म्हणतात? पाठिंबा काय, आता तुम्ही तिथं आहेच, आम्ही तुमच्या पाठीमागे येतोय। आम्ही काल परवा तिथंच होतो, घरी आलो होतो, तिथं जरा प्रॉब्लेम होत होते, पाण्याची सोय नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, हॉटेला ते बंद होत्या। आम्ही वापस आलो होतो, आता परत आम्ही सगळं शिधा वगैरे घेऊन चाललोय, गाड्या भरून घेऊन चाललोय। पुढे एक गाडी गेली आमची, त्याच्यामध्ये भाकरी चपात्या ते सगळं घेतले आणि याच्यामध्ये पाणी बॉटलच्या एक गाडी भरून घेतलीये, सगळं घेऊन चाललोय आता। एक मराठा, लाख मराठा। परत आणखी काही गरज पडली तर आम्ही परत येऊ, परत घेऊन जाऊ वापस। तसे आमचे सहकारी आहेत इथं, त्यांना सांगितल्यानंतर ते घेऊन पाठवणारच आम्हाला। चला येतो सर। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। कुठून आले तुम्ही? छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे। मराठ्यांसाठी काय संदेश होती आंदोलकांसाठी? आंदोलकासाठी आम्ही भाजी भाकरी घेऊन जातोय। आमची एक गाडी येते पाठीमागनं। त्यांच्यासाठी काय समर्थनार्थ काय बोलणार तुम्ही? त्यांची हिंमत वाढवण्यासाठी काय बोलणार? त्याची हिंमत वाढवण्यासाठी आम्ही एवढं आहे की त्याला हे सांगतोय आम्ही की शांततेत आंदोलन करा। आम्ही 24 तास तुमच्यासाठी इकडनं जे सुविधा लागन ती पुरवू। आम्ही जेवणासाठी कशासाठी समजा जे बी लागल ते तेवढं आम्ही आता प्रत्येक घरोघरी 5-5, 10-10 किलोच्या भाकरी
आणि चटणीचा ठेसा भाजी वगैरे जे जे बनवता येईल प्रत्येक घरोघरून आणून देत आहे. प्रत्येक गावामध्ये जे एक एक टेम्पो भरून म्हणजे गाडी लावलेले आहे. प्रत्येक गावामध्ये फ्रीमध्ये गाडी लावलेले आहे त्यांनी त्याच्या वैयक्तिक. ते गाड्यावाले बी म्हणताय फक्त आम्हाला डिझेल पुरतं द्या, किंवा मग डिझेलवाले पेट्रोल पंपावाले बी म्हणताय आमच्याकडून डिझेल टाकून घेऊन जा तुम्ही, फक्त त्या मुंबईपर्यंत तुम्ही हे आपले जे मराठी तिथं थांबलेले त्यांच्यासाठी अन्न तुम्ही घेऊन जा. मुंबईकरांनी जे आपल्यावर 2 दिवस अन्याय केला ना, त्याच्या सरकारने जे अन्याय केला त्याला हे दाखवण्यासाठी आज आता कमीत कमी अजून पाठीमागं 60 ते 70 गाड्या आहे. अजून रात्री पण येणार आहे भरपूर. म्हणजे प्रत्येक गावागावातून एक एक गाडी अशी जेवणाची येणार आहे. आम्ही 15,000 लोकांचं. आता तुम्ही जे सामान घेऊन चालले किती लोकांना पुरेल इतकं सामान? हे 10,000 लोकल पुरण. 10,000 लोकल पुरण. खांडीवाडी गाव आहे आमचं, परतूर तालुका आहे, जिल्हा जालना आहे. हा हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आज शिर्डी पॉइंटवर आम्ही थांबला असता शंभूराजे प्रतिष्ठान शिर्डी इथून हजारो मावळे आपल्यासोबत मराठा आंदोलन मनोजदादा यांनी जो काही आंदोलन उभारलेलं आहे यांच्या भेटीसाठी, यांना पाठिंबा देण्यासाठी, आणि विशेष म्हणजे आमचे जे काही मित्र आहेत ते 2 दिवस रात्र उपाशी झोपले आणि त्यांच्या अन्न पाण्याची सोय करण्यासाठी प्रतिष्ठान इथून जे काही आमचे 4-5 टेम्पो या शिर्डीमधून आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरमधून आमचे 2 टेम्पो असं जे काही अन्न घेऊन आम्ही मुंबई गाठत आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला जे काही आमचा न्याय हक्काची जी काही मागणी आहे, आम्हाला जोपर्यंत जे काही आमचं मागण्या पूर्ण होत नाही, ज्या काही 10 मागण्या आहेत, आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत दादांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला आम्ही ठाम आहोत. आणि जोपर्यंत आमचे बांधव मुंबईला आहेत तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने भाकरी त्यांना पुरवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि आम्ही पण आजपासून मुंबई जोपर्यंत आम्हाला जो काही आमचा मुद्दा आहे तो जोपर्यंत मार्ग लागत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. मुंबईला पण आम्ही भाकरी पुरवण्याचं आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि इथून शंभूराजे जे काही प्रतिष्ठान आहेत यांनी तर शपथ घेतलेली आहेत. प्रत्येक जण इथं सकाळी जर तुम्ही बघितलं असेल तर इथं हजारो लोक इथं जेवत होते आणि तेवढ्याच पद्धतीने 10,000 लोकांचा स्वयंपाक त्यांनी सकाळी नेला. पण आता आम्ही लाख लोकांचा स्वयंपाक घेऊन चाललो. एवढंच नाही तर आम्हाला प्रत्येक मागणी जोपर्यंत फडणवीस साहेब जोपर्यंत देत नाही, आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. ही तर फक्त झलक आहे. झलक म्हणजे बघा आजही गाडी, ते बघा आमच्या गाड्या आजही तिथं अन्नदानाच्या घेऊन चालल्या. आणि अशा प्रत्येक गाड्या प्रत्येकाने माझ्या गावातून, माझ्या गावाच्या 5 गावातून आज रात्री कमीत कमी 10 गाड्या प्रत्येकाला तुम्हाला मोबाईलवर मेसेज दाखवतो. माझे मित्र काय तिथं आहेत. प्रत्येक जण एक प्रकारे जोशाने लढणार म्हणजे लढणार. आणि जेही आमचं हक्काचं जे काही आरक्षण आहे ते ओबीसीच्या माध्यमातून आहेत. आम्हाला दुसरं कोणासोबत काही देणं घेणं नाही. आम्हाला आमचा न्यायाचा हक्काची बाजू अण्णासाहेब पाटील यांनी जेव्हापासून डोक्यामध्ये गोळी घातली, तुम्हाला माहिती नसेल, आमच्या मराठा समाजाबद्दल जे काही उत्क्रांतीचा रोष जो काही आहे तो आमचा तेव्हापासून चाललेला आहे. आमच्या आजोबापासूनचा तो आमच्यावर जो अन्याय आहे तो आम्हाला आज पुसायचा आहे. काही जरी झालं तर आम्ही मुंबई सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज काल संध्याकाळी शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने सकल मराठाला आव्हान केलं होतं की शिजुरी पाठवायची आहे मुंबईला. आणि त्या मराठांनी सगळ्यांनी त्या मेसेज वाचला आणि सगळं आमचं शंभूराजे प्रतिष्ठानच्या गणेश मंडळापाशी सगळ्यांनी शिजुरी आणून दिलेली आहे. टोटल 4-5 हजार चपाती होतात,
5,000 पाण्याच्या बाटल्या होतात आणि बिस्किट पुडे हे सर्व आणलं आणि आम्ही आता समुद्री महामार्गावर आलेलो आहोत. इथून आम्ही मुंबईला सगळं पोच केलेलं आहोत. एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी. जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ऐकून म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आंदोलकांना पाठिंबा म्हणून काहीतरी बोलू, काय सांगा? शिर्डी शहराच्या वतीने कालच बाबांचा आशीर्वाद, त्या ठिकाणी अन्न भेटत नव्हतं, सरकारने अन्न बंद केलं, पण साईबाबाचा तो प्रसाद नाश्ता पाकिट त्या आंदोलन पर्यंत पोहोचला. हाच मोठा आनंद आमच्यासाठी. बाबा त्या ठिकाणी आमच्या पाठीशी आहे. साईबाबांनी त्या ठिकाणी नाश्ता पाकिट त्या आंदोलनकर पर्यंत पाठवला. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी.